जिन पत्थरों को हमने अता की थी धड़कने, वो बोलने अदा अता अदा की थी धड़कने, अता 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 की थी धड़कने, वो बोलने लगे तो हमी पे बरसने लगे। तुकाराम महाराजांना आम्हाला नवे नाहीत, ते आमच्या विचारात आहेत, ते आमच्या श्वासात आहेत, ते आमच्या ध्यासात आहेत, ते आमच्या रक्तात आहेत। तुकाराम महाराज आम्हाला आठवावे लागत नाहीत, लोकसभा येतील जातील। सांगितलं त्यांना मला सांगावंसं वाटतं की तुकाराम महाराजांनी 350-400 वर्ष होऊन देई, त्यांचे विचार आज तितकेच समर्पक आणि मार्गदर्शक आहेत। प्रसंगी कासेची लंगोटी देण्याची आणि नाठाळांच्या माती काठी हाणण्याची ताकद ठेवणारे ते संत होते। तुकाराम महाराज विद्रोही संत होते। त्यांचं आणि आमचं वर्षानुवर्षाचं नातं आहे। आषाढी वारीत तुकाराम महाराजांनी पालखी बारामतीतनं जाते, पालखीचा बारामतीत एक दिवस मुक्काम असतो। आमच्या काटेवाडीत मेंढ्यांचं गोल रिंगण करून पालखीचं स्वागत आम्ही करतो। त्यामुळे तुकाराम महाराजांना आम्हाला नवे नाहीत, ते आमच्या विचारात आहेत, ते आमच्या श्वासात आहेत, ते आमच्या ध्यासात आहेत, ते आमच्या रक्तात आहेत। तुकाराम महाराज आम्हाला आठवावे लागत नाहीत, लोकसभा येतील जातील। साहजिकच आहे, कुणालाही जर चांगलं यश मिळालं तर आनंद वाटतो। तुम्हाला तो आज वाटतोय ते मी काही नाकारत नाही, परंतु विधानसभेत पण तशा प्रकारचा अनुभव येतील जातील। परंतु तुकाराम महाराज त्यांचे विद्रोही विचार कायम आमच्या सोबत आहेत। तुकाराम महाराजांसोबत संत सोपान काका आणि संत जगनाडे महाराज यांच्या पालख्या सुद्धा माझ्या बारामतीतनं जातात आणि त्यांच्या आणि इतर संत महात्म्यांचे संस्कारही आमच्यावर आहेत। त्यामुळे तुम्ही केलेल्या आरोपात तथ्य नाही, एवढंच मला त्या ठिकाणी सांगायचंय। आणि हे सांगत असताना मला त्यांना हेही सांगायचंय, त्यांनी खरं तर जयंतराव अलीकडे शेरशायरी खूप रस घ्यायला लागलेले, त्याच्यामुळे मला पण एक शेर आठवतोय। जिन पत्थरों को हमने अता की थी धड़कने, वो बोलने लगे तो हम पे बरसने लगे। म्हणजे लोकांना आपण मदत केली, मोठं केलं, त्यांना पंख फुटल्यावर जिन पत्थरों को हमने अता की थी धड़कने, वो बोलने अदा की थी धड़कने। आता बरोबर आहे साहेब, जरा ऐका राव, थोडं आम्हाला कमी कळत असेल पण ऐका। अता 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 की थी धड़कने, वो बोलने लगे तो हमी पे बरसने लगे।